हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आज रविवारची सकाळ. घरातलं सगळ्यावरून मी निघालो होते कार्यक्रमासाठी. जाताना जे निर्माल्य घरात साठलेलं होतं तर ते नदीमध्ये विसर्जित केलं. आदल्या दिवशी कार्यक्रमावरून यायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मला खूप झोप येत होती आणि त्यात गरम गरम मस्त असा नाश्तासुद्धा केलेला होता. त्यामुळे मला झोप लागली आणि कधी खरं तर हायवेला आम्ही लागलो हे कळलं नाही, कारण मी ज्यावेळेला उठले तर त्यावेळेला कराड जवळ आलेलं होतं आणि रिफ्रेशिंग नक्कीच वाटत होतं, कारण झोप पण छान झालेली होती. आणि ज्या ठिकाणी आमचा कार्यक्रम होणार होता तर त्या ठिकाणी फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो होतो. तर गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आलेली आहे कराडला इव्हेंटसाठी. एंगेजमेंटचा इव्हेंट आहे, तर साऊंड सेटअप आता लागेल थोड्याच वेळामध्ये आणि कार्यक्रम सुरू होईल. सो याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खूप सुंदर असा एंट्रन्स या हॉटेलचा आणि इथंच आमचा कार्यक्रम होणार होता. खूप छान छान कलाकृतीसुद्धा इथं होत्या. बघू शकता खूप उंच असं हे हॉटेल आहे आणि बाहेरून आणि आतून मी तुम्हाला दाखवते आहे. ही लिफ्टवरून येते आहे आणि मला पण इच्छा झाली की आपण पण एक छानपैकी फेरी मारावी, पण ते काही शक्य झालं नाही वेळेमुळं. तर यांचा साखरपुडा आज होणार होता आणि बघू शकता हा डायनिंग हॉल, दालचिनी असं त्याचं नाव होतं. आणि ज्या ठिकाणी इव्हेंट होणार होता तर तो हा सुंदर असा AC हॉल. खूप थंडी वाजत होती कारण AC ऑलरेडी त्यांचा ऑन होता. त्यानंतर नाश्ता आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं, आवडीचा नाश्ता. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. इडली वडा जो की एकदम बेकार होता. खरं सांगते कशाला सुद्धा चव नव्हती, पण गरम गरम कॉफी पिल्यानंतर थोडासा मूड रिफ्रेशिंग झाला. झोप पण झाली होती त्यामुळे फ्रेश सुद्धा वाटत होतं. आणि साऊंड चेक आमचा होणार होता आता. कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है, पर सामने जब तुम आते हो कुछ भी कहने से डरता है मेरे साजन. ओ मेरे साजन, साजन साजन, मेरे साजन. ज्यांचा साखरपुडा होता तर त्या कपलची एंट्री सुद्धा झालेली होती आणि कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झालेली होती. त्यांनी खूप छान छान अशा फरमाईशी आम्हाला दिलेल्या होत्या, ज्या की फरमाईशी आम्ही पूर्ण केल्या. अर्थात त्यांना त्या आवडल्या सुद्धा. कार्यक्रम खूप छान संपन्न झाला. त्यानंतर मस्त असं जेवण केलं. जेवण पण ठीक होतं, म्हणजे एवढं रुचकर वगैरे असं काही नव्हतं. कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्ही निघालो. हा बघू शकता नवीन पूल, जसं 1, 2 ते 3 दिवसापूर्वी सांगलीमध्ये ओपनिंग झालेलं होतं आणि एक एक्साइटमेंट होती की ह्या पुलावरनं आपल्याला जायला मिळावं. ती इच्छा सुद्धा आज पूर्ण झालेली होती. घरी आल्यानंतर मस्त असा चहा पिला आणि आराम केल्यानंतर संध्याकाळी आप्पे केलेले होते जेवणासाठी. आप्पे आणि त्यानंतर हॉट चॉकलेट आम्ही दोघींनी सुद्धा मस्त एन्जॉय केलं. आणि अशा रीतीनं आजचा रविवारचा दिवस जो आहे तर तो आमचा संपन्न झालेला होता. चला तर मंडळी, या सोडवरती आजचा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.